हॅलो एव्हरीवन, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला लाईफस्टाईल, स्किन केअर आणि असे बरेच विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत असते. त्यामुळे माझे सर्व व्हिडिओज दर रविवारी मिस करू नका. तर मे महिना अजून सुरूही झालेला नाही आहे आणि कडाक्याची गरमी आत्तापासूनच सुरू झालेली आहे. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी आत्तापासून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सूर्याची जी UV किरणं आहेत म्हणजेच अतिनील किरणं ती आपल्या शरीरावर आक्रमण करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावरची स्किन ही काळवंडते, म्हणजे सन टॅन होतो, त्वचेवर खाज येते, सन बर्न सुद्धा होतो, म्हणजेच अक्षरशः स्किन जळते. शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं, म्हणजेच पाण्याचं प्रमाण कमी होतं खूप प्रमाणामध्ये आणि अति उन्हामुळे घाम सुद्धा फुटतो. अक्षरशः शरीराची अशी अवस्था होते की चक्कर, थकवा, अशक्तपणा असे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि ह्या गोष्टींपासून जर का आपल्याला दूर राहायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या शरीराची काळजी घेतलीही पाहिजेच. आणि म्हणूनच शरीराची काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिली ही गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे आपला उत्तम आहार. आणि उत्तम आहार असेल तरच आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही बळकट राहू शकते. तर आपण सगळ्यात पहिलं हे जाणून घेऊयात की पाण्याव्यतिरिक्त सुद्धा कोणत्या फळांमुळे आपण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो. तर पहिल्या टप्प्यावर येतं तो म्हणजे आपला कलिंगड. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण हे 90% जास्त असतं. आणि दुसऱ्या टप्प्यावर येतात द्राक्ष, मोसंबी, संत्र. ह्या तीनही गोष्टी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन C मिळवून देतात आणि तसंच रोगप्रतिकारक शक्ती यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढते. तिसऱ्या टप्प्यावर सगळ्यात बेस्ट म्हणजे आपलं शहाळ्याचं पाणी. शहाळ्याचं पाणी हे सनबर्न पासून वाचण्यासाठी अत्यंत आणि सर्वोत्तम पेय आहे. शहाळ्याचं पाणी हे उन्हामध्ये प्यायलंच पाहिजे. आता आपण फळभाज्या किंवा पालक भाज्या यांचे गुणधर्म समजून घेऊयात. पालक किंवा माठ ह्या गोष्टी म्हणजे ह्या पालेभाज्या सुद्धा खाल्ल्या पाहिजेत, कारण लोह आणि आपल्या शरीराला मिळणारा थंडावा हा या भाज्यांपासूनच आपल्याला मिळतो. दुसरं आहे काकडी. काकडीला आपण सॅलड म्हणून जरी आपण जेवणामध्ये तिचा वापर करत राहिलो तर काकडीने सुद्धा आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी हे मिळतं. नेक्स्ट म्हणजे दुधी भोपळा, पडवळ, भेंडी या सगळ्या भाज्यांपासून आपल्याला शरीरामध्ये एक थंडावा मिळतो, म्हणून ह्या भाज्या आपण या गरमीमध्ये या खाल्ल्याच पाहिजेत. कारलं सुद्धा कडू असलं तरी उन्हाळ्यामध्ये खाल्लंच पाहिजे, कारण कारल्याने सुद्धा रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची स्किन सुद्धा सुधारायला मदत होते. काही शरीरावर जर का स्किनचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुधारायला सुद्धा कारल्याने मदत होते. आता आपण पेयाकडे वळूया. सगळ्यात पहिलं म्हणजे दही. दही सुद्धा आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतं आणि आपली शरीराची पचन संस्था सुधारते. दुसरं म्हणजे ताक. ताक म्हणजे तर आपल्या भारतातलं हे अमृत पेय आहे, जे गरमीमध्ये आपण प्यायलाच पाहिजे. आणि हे सगळ्यात बेस्ट आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात बेस्ट जी गोष्ट असेल तर ताक आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढतं, थंडावा निर्माण होतो, असे बरेच गुणतत्व ताकामधून आपल्याला मिळतात. त्यामुळे ताक हे पहिलं प्याच. कोकम सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे, जे म्हणजे आपल्या शरीरासाठी पित्तनाशक म्हणून काम करतं. दुसरं म्हणजे आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देतं. आणि कोकम हा घटक सुद्धा आपल्या गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण ट्राय करा की फ्रीजमधलं न पिता तुम्ही साध्या पाण्यामधून कोकम सरबत प्यायला ट्राय करा. अगदी माठातलं पाणी त्यातल्या त्यात प्यायला तरीही चालेल. दुसरं म्हणजे कोकममुळे आपली पचन शक्ती सुद्धा सुधारते. त्यामुळे ताकानंतर कोकम सरबत हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे एक पेय म्हणून. तर आजची ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की गरमीमध्ये आपण आपली शारीरिक काळजी कशी घेतली पाहिजे. तर माझा हा व्हिडिओज मी इथेच थांबवते आणि प्लीज माझे व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.